लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा गोड पदार्थ म्हणजे कोणता असेल तर अगदीच गुलाबजामुन तर पहिल्या लिस्टला येतो. आणि गुलाबजामुनची रेसिपी या अगोदर पण आपण पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पनीरचा वापर करून केलेला आहे. पण यावेळेस आपण पनीर न वापर करता गुलाबजामुन कसे करायचे ते पाहणार आहोत. तर चला करूयात सुरुवात. छान असे गुलाबजामुन कसे तयार करायचे ते. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खवा. इथे खवा घेतलेला आहे 250, म्हणजेच पावशर खवा आहे हा. चांगला साफ करून बघायचं खव्यामध्ये काही घाण आहे का ते बघायचं आणि छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला म्हटलं की खवा चांगल्या ठिकाणावरूनच आणा तुम्ही. आणि आता याच्यामध्ये घ्यायचं आहे साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला घ्यायचं आहे इथे मिल्क पावडर, दूध पावडर घेतलेली आहे आणि ती पण चांगली व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता इथे घ्यायचं आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडर अगदी जराशीच घ्यायची आहे आणि इलायची पावडर पण इथे ॲड करून घ्यायची आहे. इलायची पावडर ही साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे. आता छान असं एकदम स्मॅश करून घ्यायचं, हे चांगले एकजीव करून घ्यायचं. तर बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा आहे. आता मैदा हा 1 चमचा करत ॲड करायचा आहे. खूप घट्ट केलं तर गुलाबजामुन हे कडक होतात, तर त्यानुसार मैद्याचं प्रमाण हे आपल्याला बेतानेच वापरायला लागतं. आता मैद्याचं प्रमाण हे तुमच्या खव्यावर ठरतं. आता आपला खवा मळून तयार आहे. आता याच्यासाठी लागणारा पाक करून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साखर आणि 1 वाटी इथे घेतलेलं आहे पाणी. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून छान असा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक एकदम कडक करायचा नाही आहे, फक्त हाताला चिटकेपर्यंतच इथपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे. आता जर घाण असेल तर गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि पाक करून घ्यायचा. पाकाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की फक्त हाताला चिटकेपर्यंतच पाक करायचा आहे या पद्धतीने. आता त्याच्यामध्ये इलायची पावडर जराशी घालून घेऊयात आणि जराशे केसर काड्या घालून घेऊयात, जेणेकरून पाक आपला छान टेस्टी होतो. आता तो पण छान मिक्स करून घ्यायचा आणि आता इथे गुलाबजामुन आपल्या आता वळून घ्यायचे आहे. एकदा छान असं मळून घ्यायचं आणि आता छोटे छोटे गुलाबजामुन इथे तयार करून घ्यायचे आहेत. गुलाबजामुनचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा करू शकता. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गुलाबजामुन छान असं झालं पाहिजे, त्याला तडा गेला नाहीत पाहिजेत. असं एकदम प्लेन असे हे वळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन. आता कढई गरम करून तेल खूप गरम मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप गरम तेलामध्ये आपल्याला गुलाबजामुन तळायचे नाही आहेत, नाहीतर वरून फक्त ते लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. आता या पळीच्या वरती जरासे सोडून घ्यायचे, जेणेकरून गुलाबजामुनचा आकार बदलत नाही. एकदम डायरेक्ट गेलं तर तेल उडू शकतं. तर छान असं पळीवरती जरासं ठेवून आपल्याला हे गुलाबजामुन सगळे सोडून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत त्याला लालसा असा कलर येत नाही तोपर्यंत अगदी मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. आता गुलाबजामुन करण्यासाठी खूप सिंपल असतात, पण इथे तळण्यासाठीच फक्त पेशन्स लागतात आणि ते पेशन्सलीच करावे लागतात. व्यवस्थित भाजले जावेत म्हणून त्याला वेळ द्यावा लागतो. तर पाहू शकता छान असा लाल असा कलर आलेला आहे. आता आपण गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित असे हे तेल वितळून घेऊयात आणि मग हे आपण पाकामध्ये जो पाक केलेला आहे त्याच्यामध्ये आपण ह्याला टाकणार आहोत. तर अतिशय सुंदर असे हे गुलाबजामुन बनवून तयार आहेत. आता पाकामध्ये याला टाकून घेऊयात आणि टाकल्यानंतर ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी असेच नवीन रेसिपीज घेऊन येत असते. तर छान असे आता हे गुलाबजामुन आपले बनवून तयार आहेत. आता गुलाबजामुनला तुम्ही जास्तीत जास्त वेळ जसं ठेवाल तेवढे तसे ते छान मुरतात. 1 दिवस ठेवून द्या, 2 दिवस ठेवून द्या, खूप छान लागतात. आता पाहू शकता गुलाबजामुन आपले बनवून सुंदर असे आहेत. आता हे खाण्यासाठी तयार आहेत. वेळात वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका.